प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिजे तर आमच्या अँडी भाऊ गुंजाळ, आनंद गुंजाळ यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक सागर यांच्या गोलंदाजीवरती. ओहो, हा चेंडू काहीचा खाली राहतोय आणि आकाश यांच्या आकाश यांनी सलग 3 षटकार खेचले तर त्यांना 501 रुपयांचं पारितोषिक आपल्या संपूर्ण आयोजक कमिटीकडून असणार आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला परंतु पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. अनुभवाचा प्रचंड साठा गोलंदाज सागर यांच्या देखील पाठीशी आहे. कित्येक स्पर्धा, कित्येक मैदानं नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली आहेत. आणि यावेळेस हा चेंडू वेलेफ केला परंतु दिशा भरकटली. पंचांनी देखील कळवले हा चेंडू वाईड आहे. आणि रिव्हर्स अटेम्प्ट. हा चेंडू बॅटवरती आला, फक्त दिशा दर्शवली. दशा धाव फलकाची देखील बदलेल. चौकार 4 धावा. फलकावरती आपण 6 धावा पाहतोय. आणि यावेळेस देखील आपण पाहिलं तर पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. रनआउटची संधी, गोलंदाजाकडे थ्रो आणि पाहूया पंचांचा इशारा. OUT. चुकीचा कॉल, फलंदाज बाद. आणि विशेष म्हणजे विशाल भाऊ, माहिती एक छोटीशी पोहोचवतो. आनंद गुंजाळ अर्थात आमच्या अँडी भाऊंना जवळपास 2007 पासून आम्ही पाहतो आणि अजूनही फिटनेस मात्र सांभाळला परंतु काहीशा जबाबदारी जे नक्कीच खांद्यावरती पडतात त्यामुळे क्रिकेटच्या मैदानापासून थोडंसं अलिप्त राहावं लागतं. परंतु जेव्हा वेळ मिळेल अँडी यांचं कमबॅक सर्वजण पाहतील. प्रतीक न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. सागर यांनी चांगलं षटक यावेळेस हाताळलं. धाफलकावरती धावा जे आपण पाहिलं तर केवळ 6 आहेत. 6 यस, एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आकाश यांना संधी आहे. सलगचे 3 षटकार जर का खेचले तर संपूर्ण आयोजक कमिटीकडून तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि इथे सागर यांचं हे षटक आपण पाहिलं तर संपुष्टात. 7 धावा धफलकावरती आहेत एका गडाच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला छावा प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला FC11. दोन्ही संघ एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे आहेत परंतु इथे परिचय थोडासा बाजूला ठेवावा लागेल आणि आक्रमण मात्र प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध करावं लागेल. गोलंदाजांची देखील विचारधारा तीच आहे. फलंदाज कुठलाही असू द्या त्याला जागेवरती थांबावं लागेल. यावेळेस हा चेंडू मात्र बॅटवरती आला आणि संपर्क चांगला आहे. त्या आवाजावरती समजलं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे होईल मात्र फरार. धाबा मिळतील
आकाशला 4 चौकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे आपण पाहतोय ते गोलंदाजांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. बॉलर नेम काय? विजय. एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहेत. यापूर्वी देखील अनुभवाचा प्रचंड साठा आपण गोलंदाजी मार्कवर पाहिलाय. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला, स्टॉप केला. पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकतो आपण सिंगल तर आली. शॉर्ट थर्डमॅनला चांगला एफर्ट, चांगला परिणाम आपण पाहिला. यावेळेस चेंडू गॅपमध्ये, परंतु तोल जो नक्कीच बिघडला, त्यामुळे समीकरण गोलंदाजाचं बिघडतंय. चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे फरार. इथे देखील फलंदाजाला धावा मिळतील 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धफलकावरती धावा देखील आपण पाहतोय. तेरा धावा आहेत, 13. पहिल्या सामन्याचा विजेता संघ आणि तिसऱ्या सामन्यातील विजेता संघ अर्थातच 1-3-2-4 अशा प्रकारे 13 धावा धफलकावरती. चेक करा काहीच करेक्शन केलं जात आहे. ओके 16 धावा आहेत. यासाठी सांगतो की एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा, म्हणजे मॅच कुठल्याही प्रकारे थांबवली जात नाही. हा चेंडू बॅटवरती आलाय. लॉंगॉनला एक खेळाडू तैनात असेल, प्रयत्न सुरेख असतील आणि चेंडू होईल रफा दफा. पुन्हा एकदा आकाश करतायत संघाचा नफा, 4 धावा. प्रतीक आणि आकाश हे संघासाठी चांगली कामगिरी करतात. एका बाजूने आकाशने चौकार घेतला, सिंगल घेतली, त्यानंतर प्रतीकने देखील चौकार घेतला आणि धफलकावरती 20 धावा. हा चेंडू आपण पाहू शकतो, पहा खराब होता. गोलंदाजाला संधी होती आणि पंच कळवतायत की तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की हा चेंडू बिमर प्रकारचा होता का नाही. जितू शेळके देखील पुन्हा एकदा हजर होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. एकमात्र असे खेळाडू आहेत जितू शेळके जे मैदानाच्या आतमध्ये जेव्हा असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावरती कधीच हास्य नसतं आणि मैदानाच्या बाहेर सगळ्यांसोबत हसून खेळून भेटणार. आणि पाहूया पंच कळवतील. आणि कळवलंय यस, इट इज अ नो बॉल. एक बिमर प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी आढळला. तिसऱ्या पंचा अक्षय निर्मल सर कळवत आहेत आणि संधी जी फलंदाजासाठी असणार आहे फ्री हिटची. इथे लायसन्स ओपन आहे, गाडी कुठेही चालवा. प्रतीकची निराशा, नाराजगी आपल्याला पाहायला मिळते, कारण प्रतीकला संपर्क करणं गरजेचं होतं. सिंगल तर मात्र आली आहे. पाहूया या संधीचं सोनं आकाश करतील का. हा चेंडू गॅपमध्ये ठेवला, त्या ठिकाणी लॉंग चेस खेळण्यासाठी आणि रेस मात्र जिंकेल चेंडू. मिळतील धावा 4. भाग्यशाली चौकार. आणि धावफलकावरती धावा देखील आपण पाहतोय. धावा टोटल
22. आता सर एक काम करा, इथे एक प्लेअर पाठवा, शेवटचा बॅट्समन, शेवटचा प्लेअर पाठवा, म्हणजे तो थोडंसं लक्ष देईल, कारण ह्या गोष्टी होणारच. कारण आयोजक कमिटीकडे भरपूर काम आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना बघायच्या आहेत. एक मिनिट, ह्याच्या अगोदर गोलंदाज कोण होते? थोडंसं लक्ष द्या. पहिल्या चेंडूवरती चौकार होता, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू सिंगल, पाचवा चेंडू चौकार, सहावा चेंडू नो प्लस एक आणि सहावा चेंडू चौकार. बरोबर आहे का? 4 बाउंड्री आल्यात का? चेक करा. आता करेक्शन केलं जाईल आणि एक खेळू इथे कंपल्सरी पाठवा. येतो येतोय, ठीक आहे. आणि धाफलकावरती धावा, सर्व करेक्शन केल्यानंतर 26 धावा धाफलकावरती आहेत. कारण ही मॅच FC11 साठी देखील महत्वाची आहे आणि छावा प्रतिष्ठानसाठी देखील महत्वाची. सागर यांचा चांगला संपर्क आहे, गॅप ठिकाणी शोधला जातोय, लॉंग चेस आणि रेस जिंकली आहे खेळाडूने. वा, अगदी क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल आपण पाहू शकतो आपण. सिंगल, डबल आणि टिबल, तिसरी धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या चेंडूवरती 3 धावा फलंदाजांनी जमा केला. 3 अंकाच्या मध्ये त्याने धबलकावरती 29, 29. पुढे सरसावत प्रहार केलाय. पाहूया, आकाशांचा फटका तर फसलाय आणि झेल देखील त्या ठिकाणी टिपला गेला. फलंदाज बाद होतील. चांगला झेल डीप मिड विकेटच्या ठिकाणी. आकाश यावेळेस बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सामना क्रमांक 1 संघाचे विनर आणि सामना क्रमांक 3 संघाचे विनर. 1, 3, 2, 4 असे विजेत्या संघांना विनंती असणारे आपण सज्ज राहायचं. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास गोखले. रिव्हर्स अटेम्प्ट, गॅप ठिकाणी शोधला जाईल. मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार. चेंडू देखील होते पहा चौकारासाठी फरार. 4 धावा. चौकाराच्या मध्ये त्याने धपलकावरती देखील धावा आपण पाहतोय. 33, 33. एक चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी कैलास यांच्या माध्यमातून देखील. यावेळी देखील आपण पाहू शकतो पहा
2 टप्पे घेऊन चेंडू मारेल आमच्या कॅमेरामॅन चेतन सोबत गोडगप्पे. चौकार 4 धावा. 37 धावा धफलकावरती. 37. गोलंदाजांवरती फक्त आणि फक्त प्रहार केले जातात, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढाई मात्र आरपार आहे. इथे वर्चस्व प्रत्येक संघाला नक्कीच करायचंय. छत्रपती शंभूराजे करंडक प्रत्येक संघाला आपल्या हातामध्ये मिरवायचं. प्रहार पुन्हा एकदा पहा. असरदार, दमदार, शानदार, दर्जेदार चौकार. सलगच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार कैलास यांच्या बॅटमधून. कारण दुसऱ्या चेंडूवरती विकेट होती, पहिल्या चेंडूवरती 3 धावा पळून काढल्या गेल्या, परंतु त्यानंतरचे जे 3 चेंडू आहेत त्या चेंडूवरती फक्त आणि फक्त तगडे बार कैलास यांच्या माध्यमातून. इरादे स्पष्ट आहेत. इथे चेंडू टप्प्यावरती आला, पट्ट्यामध्ये आला, ते कार्यक्रम मात्र करायचं. यावेळेस यष्टीरक्षकाकडून तर चूक झाली. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू देखील धावतील, पळतील. पाहूया हा नशिबाचा चौकार मिळेल का. 7 मात्र क्षेत्ररक्षकाला देखील मैदानाची मिळाली. चेंडूचा काहीसा वेग कमी झाला, चेंडूवरती ताबा देखील मिळवला गेला आणि धफलकावरती या 2-3 धावा 22च्या स्वरूपातील फलंदाजांनी जमा केल्या. 4 नाही तर 3 सही आणि षटकाची समाप्ती. या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 18 धावा नक्कीच कुठेला गेल्या. पाहू शकतो 3 षटकांचा खेळ संपला आणि धफलकावरती बनवल्या गेल्या त्या 44 धावा. पहिल्या चेंडूपासून आपण पाहतोय एकाच खेळाडूचा आवाज आहे. नाव आहे आकाश. उर्वरित खेळाडूंचा देखील आवाज असणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव महाराष्ट्र पोलीस अधिकारी नितीन, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. दंडात्मक कारवाई. यस, साईड लाईनला आपण पाहिलं तर गोलंदाजाचा पाय टच होतो, त्यामुळे दंडात्मक कारवाई पंचांच्या माध्यमातून देखील अगदी रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणारच आहे. यस, यावेळेस देखील आपण पाहू शकतो अगदी बॅटचा टो चेंडूला स्पर्श होतोय. चांगला क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळणार आहे, परंतु 2 धावा फलंदाजांच्या अजिबात रोखल्या जाऊ शकणार नाहीत. संधी होती फलंदाजाकडे फ्री हिटची, परंतु केवळ 2 धावांवरती इथे संतुष्ट व्हावं लागेल. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू होता. कव्हर पॉईंटला देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सिंगल आणण्याचा दुसरीचा प्रयत्न, फेकी देखील चांगली होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स त्यापेक्षाही दमदार. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या आणि धफलकावरती धावा आपण पाहतोय. छावा प्रतिष्ठान संघाचं अर्धशतक 50 कंप्लीटेड. 50 धावा धफलकावरती लगावल्या जातात. इथे मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला आणि फलंदाज यावेळेस डगआउट मध्ये जाऊन बसला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अम्मू
स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, ज्यामध्ये 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. हो, स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. बॅटच्या हातील कडा लागली. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवतील. प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतो तर एक दर्जेदार मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. मॅन ऑफ द सिरीज चषक व क्रिकेट बॅट श्री सुनील भाऊ कलादर 1111 रुपये. रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेस बहारदार टोला और बल्लेबाज का बल्ला भी बोला. चेंडू सीमारेषा पार येतोय कणखणी चौकार. उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज, तसंच आपण पाहिलं तर उत्कृष्ट धफलकावरती धावा आपण पाहतोय. धावा 55. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. भावेश हा चेंडू बॅटवरती आलाय. पाहू शकतो आपण संपर्क चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील आपण दर्जेदार पाहतोय. 2 धावा पळून तर काढल्या गेल्या. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. पुन्हा त्या चेंडूवरती ताबा. यष्टी रक्षक त्यावेळेस चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्या अगोदरच कैलास यांना मैदान सोडावं लागेल. जवळचा एक गोलंदाजाचा होता भावेश यांच्यासाठी, परंतु त्यांना तो चेंडू कलेक्ट करून यष्ट्या काढून यष्ट्यांना तो चेंडू लावणं त्यांना माहिती होतं की तितका वेळ माझ्याकडे नाहीये, त्यामुळे चेंडू कलेक्ट केल्याने लगेच यष्टीरक्षकाच्या दिशेने थ्रो केला. यष्ट्या उद्ध्वस्त. कैलास यावेळेस आपण पाहतोय धावबाद. कारण प्रत्येक सामन्यासाठी सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज चषक व क्रिकेट बॅट श्री सुनील भाऊ कलाधर 1111 पारितोषिक यांच्या माध्यमातून दिलं गेलं. मनापासून धन्यवाद. माफ करा, आमचे सचिन भाऊ कलाधर यांच्या वतीने 1111 पारितोषिक दिलं जाणार आहे. तदनंतर बेस्ट बॅटर ऑफ द सिरीज चषक व स्पोर्ट्स शूज श्री केतन भाऊ जाधव. उत्कृष्ट गोलंदाज ऑफ सिरीज चषक व स्पोर्ट्स शूज श्री सोमनाथ अण्णा अलकुंटे यांच्या वतीने यावेळेस हा प्रहार आपण पाहतोय. पहा, चेंडूचा पाठमोरा इथे पाहायला मिळेल. पुरा चौकार 4 धावा. या चौकारच्या मदतीने धफलकावरती धावा देखील आपण पाहतोय. 61. इथे जागा तर बनवली. संपर्क झाला. चेंडू बराच काळ हवेमध्ये. लॉंग ऑफचे खेळाडू डाऊन द बॉल आणि झेल इथे टिपला. फलंदाज बाद. कारण आपण या संपूर्ण स्पर्धेच्या फायनल मॅन ऑफ द मॅच च्या चषक ट्रॉफीकडे देखील जातोय, ज्यामध्ये आमचे श्री रोहनदादा चौगुले आणि श्री सुनील अण्णा कुराडे दोन्ही मान्यवरांच्या वतीने एक दर्जेदार चषक फायनल मॅन ऑफ द मॅच साठी दिले जाते. विशेष सहकार्य देखील आपण या स्पर्धेसाठी पाहतो, ज्यामध्ये आमचे श्री शुभम दादा बहिरट, श्री हेमंत दादा डाबी, श्री विशालदादा पवार, श्री सागर विटकर, श्री कार्तिक पाडाळे, फर्ग्युसन कॉलेज व स्टाफ, श्री रोहित देवकर, सचिन चव्हाण, श्री निलेश मांजरेकर, श्री अमर धोत्रे, श्री कुणाल जाधव, श्री बाळूदादा कुराडे, मयूर सोलकर आणि आमचे सर्व आधारस्तंभ व मार्गदर्शक. त्याचप्रमाणे आमचे श्री माननीय दत्ताभाऊ बहिरट यांचं देखील विशेष सहकार्य आपल्या स्पर्धेसाठी लाभलं.
सर्वचे सर्व बक्षीसदाते आणि मित्रपरिवारांचा मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धफलकावरती 65 धावा, 62, माफ करा 65, 62 बोललो, सॉरी, 65 धावा आहेत. शरण साठे यांच्या प्रत्येक षटकारासाठी के बॉईज यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू बॅटवरती जसा आला, आल्या आल्या तिथे शरण यावेळेस बाद. अजय यावेळेस स्ट्राईक रोटेशनवरती नक्कीच भर देतील. पाहतोय आपण त्या ठिकाणी धाव बाद मात्र होतील. आमचे बरेचसे क्रीडारसिक मित्रपरिवार, संघाचे समर्थनकारी अगदी मोबाईलच्या साह्याने देखील शुभेच्छा देत आहेत, खेळाडूंवरती बक्षिसं लावत आहेत. परंतु जशी बक्षिसं पुकारली जातात, काहीसे खेळाडू मोठ्या प्रहाराच्या नादामध्ये आउट होतात. परंतु नशिबाची साथ आहे. पहा, प्रहार तुमचा टोलेजंग असेल, 6 धावा किंवा 4 धावा वसूल केल्या तर पारितोषिक देखील तुम्हाला मिळेल. तर बनवल्या गेल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 65 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 66 धाव्यांची गरज. धन्यवाद. हॅलो.
साबू अलगुडे. साबू अलगुडे. साबू अलगुडे. साबू अलगुडे.
फलंदाज बाद आहे. न्यू बॅट्समन सॅम. चौकार. सुंदर असा खणखणीत चौकार. धावसंख्या झाली आहे ती 21. दोन धावा पूर्ण. शेवटचा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 23. प्रत्येक कचाळ क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 24. 24-4. नवीन गोलंदाज स्वप्नील भद्रे. स्ट्राइक एंडला आहेत ते भावेश. नॉन स्ट्राइक एंडला सॅम. धावसंख्या 24. तिसऱ्या षटकाची सुरुवात स्वप्नील भद्रे यांच्याकडून. पवेलियन एंड. हॅलो. सुंदर असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण मिस्टर अमन.
चॉकलेट बॉय. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 26 सॉरी. सॉरी, एकच धाव आहे ना पंच. ओके ओके सॉरी, 25 धावसंख्या. सुंदर असा फटका मिस्टर सॅम यांच्याकडून. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा चॉकलेट बॉय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. डॉट बॉल. तीन चेंडू 2 धावा. ओके 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 ओके. तिसरे पंच लवकर या. हॅलो पंच, पिचिंग आतमध्ये झालेला आहे. वाईट चेंडू. ओके. सुंदर असा फटका. अर, खराब क्षेत्ररक्षण. परंतु एकच धाव. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा फटका. बघूया काय होतंय. डाऊन द ग्राउंड. पंच आउट. ओके, जेलबाद. ओव्हर समाप्त. ओव्हर संपलेली आहे. स्कोर का? एक मिनिट. अठ्ठावीस धावा. छावा 11 संघ 28 धावा झालेल्या आहेत.
सुंदर असा फटका. झेल सुटलाय. झेल सुटलाय अमन यांच्याकडून आणि एकच धाव. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्यात आलेला आहे. सुंदर असा चेंडू. न्यू बॅट्समॅन सागर. ढेरे. सागर ढेबे. पुन्हा एक धाव. तीन चेंडू. सुंदर असा फटका. काय होतंय ते. झेलबाद. मिस्टर भावेश झेलबाद. बॉलर इज अम्मू. माझ्या मते झेल स्वप्नील भंद्रे यांनी घेतलाय. न्यू बॅट्समन नेम प्लीज. महेश. महेश. सुंदर असा फटका. बघूया काय होतंय. दुसरा धावेचा प्रयत्न पण नाही. नाही नाही. पंचांचा निर्णय नाही. सुंदर असा फटका. बघूया काय होते. सागर यांच्या बॅट मधून शरण त्यांच्या पाठीला फॉलो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. षटकाची समाप्ती. हॅलो. 33 धावा पूर्ण. संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू सेम धावांची गरज. 33. गोलंदाजी मार्फत माझ्या मते अजय कुराडे कुराडकर सॉरी बाळूभाऊ यांनी करेक्शन केलं. धन्यवाद. पवेलियन एंड.
तो सात चेंडू 33 धावा. अजय उत्कृष्ट अंजी गोलंदाजी, एकच धाव. धाव संख्येत बदल, धाव संख्या झाली ती 34. वाईड चेंडू, एक अवांतर धाव, धाव संख्येत बदल, धाव संख्या झाली ती 35. सुंदर असा फटका, एक धाव पूर्ण. बघूया काय होतंय. धाव संख्येत बदल, धाव संख्या झाली ती 36. चला रणजित दादा शिरोळे कॅप्टन, क्रिकेट क्लब कॅप्टन आणि सोमनाथ 11 कॅप्टन, प्लीज टॉस साठी या. यानंतर तुमचा सामना होणार आहे. रणजित दादा शिरोळे सीसी क्रिकेट आणि एसपी, बोला सर. चेंडू मिस हिट, बघूया काय होतंय. एक धाव पूर्ण आहे, एकच धाव. मिस्टर सागर यांनी काहीच इंटरेस्ट दाखवला नाही दुसऱ्या धावेत. धाव संख्येत बदल, धाव संख्या झाली ती 37. डॉट बॉल. अशी सुंदर अशी गोलंदाजी मिस्टर अजय यांच्याकडून. सुंदर असा डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू, बघूया काय होतंय सागर यांच्याकडून. सुंदर असा हेलिकॉप्टर हाफ शॉट, बघूया, पण पूर्ण नाही झाला. एकच धाव. शेवटचा चेंडू मिस्टर अजय यांच्याकडून. मिस्टर महेश यांना, बघूया. लेट्स बिगिन. चौकार. येस, सामना संपलेला आहे. अशा तऱ्हेने छावा प्रतिष्ठान विजयी संघ झालेला आहे. बी ग्रुप, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचे मानकरी, मॅन ऑफ द मॅच कैलास गोखले, कृपया मंचावर या. कैलास गोखले कृपया स्टेजवर या. तुमचा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जा. या मॅचचे
चमकदार खेळाडू म्हणून तुम्हाला घोषित करण्यात आलेला आहे.